नमस्कार. विज्ञानयात्री पॉल डेलॉस बॉयर यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री पॉल डेलॉस बॉयर हे अमेरिका देशाचे रसायनशास्त्रज्ञ आणि सन 1997 सालच्या रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. ते कॅलिफोर्निया विद्यापीठ लॉस एंजेलिस येथे रसायनशास्त्र विषयाच्या प्राध्यापक पदावर कार्यरत होते. अंतर्निहित जैव उत्प्रेरक मध्यस्थी एन्झाईम कॅटलाइज्ड ॲडिनोजिन ट्रायफॉस्फेट ATP या ऊर्जायुक्त जैव रासायनिक संयुगाचे जैव संश्लेषण प्रणाली मेकॅनिझम या संदर्भातील संशोधन कार्यासाठी सन 1997 सालचा रसायनशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार सर जॉन अर्नेस्ट वॉकर आणि जेम्स स्कोऊ यांच्यासोबत पॉल डेलॉस बॉयर यांना देऊन गौरवण्यात आले. सर जॉन अर्नेस्ट वॉकर हे प्रसिद्ध ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ आहेत. ATPच्या निर्मितीच्या एन्झाईम यंत्रणेचा शोध लावल्याबद्दल त्यांना सन 1997 साली शाखेतील नोबेल पुरस्कार मिळाला. सन 1997 साली पॉल बॉयर आणि जेम्स स्कोऊ यांच्यासह त्यांना रसायनशास्त्राचे नोबेल पुरस्कार मिळाले. त्यांनी शरीरातील पेशींच्या ऊर्जानिर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ATP सिंथेटेज या संदर्भात संशोधन केले. सन 1999 त्यांना विज्ञानातील योगदानासाठी ब्रिटनने सर हा किताब देऊन गौरव केला. जेम्स क्रिश्चियन स्कोऊ हे प्रसिद्ध डॅनिश रसायनशास्त्रज्ञ आणि शरीरक्रियाशास्त्रज्ञ होते. सोडियम पोटॅशियम पंपच्या शोधासाठी त्यांना सन 1997च्या रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला होता. त्यांनी रहस्य विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले आणि त्यांनी सन 1957 पहिल्यांदा सेल्युलर पंप म्हणजे सोडियम आणि पोटॅशियम आयन्सना पेशीमध्ये नेणारा एन्झाईम शोधला. हा शोध जीवशास्त्रात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. जेम्स क्रिश्चियन स्कोऊ यांच्या संशोधन कार्यातील सारांश सांगायचे झाले तर सोडियम पोटॅशियम आणि मॅग्नेशियम आयनचा योग्य संयोजनाच्या संपर्कात आल्यावर ATPase सर्वात जास्त क्रियाशील असतो. तेव्हाच त्याच्या लक्षात आले की प्लाझ्मा मेम्ब्रेनमधून सोडियम आणि पोटॅशियम सक्रिय हालचालीशी या एन्झाईमचा काहीतरी संबंध असू शकतो. पॉल डेलॉस बॉयर यांचा जन्मदिनांक 31 जुलै 1918 रोजी प्रोहो उताह या शहरात झाला. प्रोहो हायस्कूल येथे त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. शालेय जीवनात पॉल डेलॉस बॉयर हे हायस्कूल व्हॅलिडेक्टोरियन होते. ब्रिघम यंग युनिव्हर्सिटी येथे त्यांचे पदवी शिक्षण पूर्ण झाले. महाविद्यालयीन जीवनात पॉल डेलॉस बॉयर हे इंद्रमुरल बास्केटबॉल खेळाडू होते. विस्कॉन्सिन मॅडिसिन विद्यापीठ येथे त्यांचे पदव्युत्तर पदवी शिक्षण आणि संशोधन पदवी PhD शिक्षण पूर्ण झाले. रक्तसंक्रमण यासाठी सीरम अल्ब्युमिन यांचे स्थिरीकरण या संशोधन प्रकल्पासाठी पॉल डेलॉस बॉयर हे स्टॅनफोर्ड विद्यापीठात पूर्ण 1 वर्ष होते. त्यानंतर जैव उत्प्रेरण संदर्भातील संशोधन कार्यासाठी त्यांनी मिनिसोटा विद्यापीठात जैव उत्प्रेरण यंत्रणेच्या पडताळणीसाठी गती समस्थानिक आणि रासायनिक पद्धती सादर केल्या. सन 1955 गुगेनहेम फेलोशिपच्या अंतर्गत प्रोफेसर ह्युगो थिओरल यांच्या मार्गदर्शनाखाली पॉल डेलॉस बॉयर यांनी अल्कोहोल डिहायड्रोजनेज या जैव उत्प्रेरकाच्या कार्यप्रणाली संदर्भात संशोधन कार्य केले. सन 1956 त्यांनी हिल फाउंडेशन प्रोफेसरशिप स्वीकारली. त्याच वर्षी त्यांनी मिनिसोटा विद्यापीठाच्या मेडिकल कॅम्पसमध्ये स्थलांतरित झाले. सन 1959 ते सन 1960 या कालावधीत त्यांनी अमेरिकन केमिकल सोसायटी याच्या जीवरसायनशास्त्र विभागाच्या अध्यक्ष या पदावर होते. सन 1969 ते सन 1970 या कालावधीत त्यांनी अमेरिकन सोसायटी ऑफ बायोलॉजिकल केमिस्टच्या अध्यक्षपदासाठी कार्यरत होते. सन 1963 पासून पॉल डेलॉस बॉयर हे कॅलिफोर्निया विद्यापीठ लॉस एंजेलिस येथे रसायनशास्त्र आणि बायोकेमिस्ट्री विभागात प्राध्यापक होते. सन 1965 ते आण्विक जीवशास्त्र या संस्थेचे संस्थापक संचालक झाले. त्यांनी या आण्विक जीवशास्त्र या संस्थेच्या इमारतीच्या बांधकाम आणि आंतरविभागीय PhDच्या संस्थेचे नेतृत्व केले. आण्विक जीवशास्त्र या संस्थेच्या कार्यकालावधीत त्यांनी सखोल संशोधन कार्य केले. ॲडिनोजिन ट्रायफॉस्फेट याला ऊर्जा संचय करणारा आद्य रासायनिक पदार्थ म्हणतात.
हे सजीवांच्या पेशीमध्ये ऊर्जा पुरवणारे आणि साठवणारे महत्त्वाचे रेणू आहे, ज्याला पेशींची ऊर्जा मुद्रा किंवा सेल्युलर करन्सी असेही म्हटले जाते. हे शरीरातील पेशींच्या तंतुकणिका मायटोकॉन्ड्रिया, ज्याला पेशीचे पॉवरहाऊस म्हणतात, यामध्ये असतात. यामध्ये तयार होतात. सजीवामधील विविध जैविक प्रक्रिया, हालचाली आणि रासायनिक क्रियासाठी लागणारी ऊर्जा ATPद्वारे पुरवली जाते. हे वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव यांच्या सजीव द्रवामध्ये आढळणारे ऊर्जासंपन्न संयुग आहे. ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट ATP या ऊर्जायुक्त जैवरासायनिक संयुग संश्लेषण प्रणालीमध्ये बंधनकारक यंत्रणेसाठी पॉल डेलॉस बॉयर यांनी 3 सूत्रे यांचे स्पष्टीकरण केले. ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट ATP या ऊर्जायुक्त जैवरासायनिक संयुग संश्लेषण प्रणालीमध्ये ऊर्जा गुंतवणुकीचा इनपुटचा वापर प्रामुख्याने ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट ATP तयार करण्यासाठी केला जात नाही, तर फॉस्फेटच्या बंधनास म्हणजे बॉन्ड याला प्रोत्साहन देणे यासाठी केला जातो. मुख्यतः बाहेर पडण्यासाठी घट्ट बांधलेले ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट ATP 3 समान उत्प्रेरक साईट अनिवार्य आहेत आणि ते अनुक्रमिक बंधनकारक बदलामधून गेले पाहिजे. ATP संश्लेषणाच्या बंधन यंत्रणेसाठी पॉल डेलॉस बॉयर यांची त्रिसूत्री म्हणजे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट ATP या ऊर्जायुक्त जैवरासायनिक संयुग संश्लेषण प्रणाली संदर्भातील 3 गृहीतके होय. ऊर्जा प्रामुख्याने ATP तयार करण्यासाठी वापरली जात नाही, तर फॉस्फेटच्या बंधनाला चालना देण्यासाठी आणि मुख्यत्वे घट्ट बांधलेल्या ATPच्या सुटकेसाठी वापरली जाते. 3 एकसारख्या उत्प्रेरक स्थळांमध्ये अनिवार्य अनुक्रमिक बंधन बदल होतात आणि एन्झाईमच्या परिघावर वर्तुळाकारात मांडलेल्या उत्प्रेरक उप एककांचा बंधनातील बदल हे लहान अंतर्गत उप एककांच्या फिरण्यामुळे घडतात. जैव उत्प्रेरक म्हणजे एन्झाईम यांच्या परिघावर वर्तुळाकारपणे मांडलेले असलेले फॉस्फेट बंध याला रासायनिक परिभाषेत फॉस्फेट बॉन्ड म्हणून ओळखले जातो. जीवशास्त्रात, रसायनशास्त्रात विशेषतः ATP ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट याला फॉस्फेट बंध ऊर्जा, फॉस्फेट बॉन्ड एनर्जी असेही म्हणतात. हा एक रासायनिक बंध आहे जो फॉस्फरस आणि ऑक्सिजन अणूंनी बनलेला असतो. हा जीवशास्त्रीय रेणूमध्ये ऊर्जा साठवण्याचे व वाहून नेण्याचे काम करतो. ATP रेणूमध्ये हे बंध असतात ज्यांचे फुटण्याने सजीवांच्या पेशींना ऊर्जा मिळते. सन 1963 ते सन 1989 या कालावधीत पॉल डेलॉस बॉयर हे जीवरसायनशास्त्र याच्या वार्षिक पुनरावलोकनाचे संपादक होते. सन 1981 पॉल डेलॉस बॉयर यांना अमेरिकन केमिकल सोसायटीच्या दक्षिण कॅलिफोर्निया विभागाद्वारे प्रतिष्ठित टॉलमन पदक प्रदान करण्यात आले. अंतर्निहित जैव उत्प्रेरक मध्यस्थी एन्झाईम कॅटलाइज्ड ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट ATP या ऊर्जायुक्त जैवरासायनिक संयुगाचे जैव संश्लेषण प्रणाली मेकॅनिझम या संदर्भातील संशोधन कार्यासाठी सन 1997 सालचा रसायनशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार सर जॉन अर्नेस्ट वॉकर आणि जेम्स स्कोऊ यांच्यासोबत पॉल डेलॉस बॉयर यांना देऊन गौरवण्यात आले. पॉल डेलॉस बॉयर हे एक प्रसिद्ध अमेरिकन बायोकेमिस्ट, जैव रसायनशास्त्रज्ञ होते. ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट याच्या बायोसिंथेसिसच्या एन्झाईम मेकॅनिझमवरील संशोधन कार्यासाठी त्यांना सन 1997 सालचे रसायनशास्त्र शाखेतील नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांनी ब्रिघॅम यंग विद्यापीठातून पदवी आणि विस्कॉन्सिन मेडिसिन विद्यापीठातून PhD मिळवली. ते कॅलिफोर्निया विद्यापीठ, लॉस एंजेलिस येथे रसायनशास्त्र आणि बायोकेमिस्ट्रीचे प्राध्यापक होते. त्यांनी ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट या जैव रासायनिक संयुगाच्या जैव संश्लेषणामागील एन्झाईम मेकॅनिझम स्पष्ट केली. त्यांना 97चे रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जॉन E. वॉकर आणि जेम्स C. स्कोऊ यांच्यासह संयुक्तपणे मिळाला. नोबेल पुरस्कार हा जॉन E. वॉकर आणि जेम्स क्रिस्टियन स्कोऊ यांच्यासोबत सिंथेसिस संदर्भातील कार्यासाठी संयुक्तपणे बॉयर यांना प्रदान करण्यात आला. दिनांक 2 जून 2018 रोजी श्वासोच्छवासातील अडथळा या आजारपणात पॉल डेलॉस बॉयर यांचे निधन झाले. विज्ञानयात्री पॉल डेलॉस बॉयर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा
आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.